किती जुनं आहे त्याची काही कल्पना आहे आपल्याला? काही कल्पना आहे आपल्याला किती जुनं आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरच्या लढाचा नारा ठाकरे गटाकडून दिला गेलेला आहे. शिंदे गटाकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे. काय वाटतं आपल्याकडनं देखील या विषयावर मी काय बोलणार नाही. पवार साहेबांचं आणि ते वरिष्ठ पातळीवर बघितलं जाईल जे काय आहे ते आपण त्याच्यामध्ये बोलण्यात काय अर्थ? प्रकाश आंबेडकरांचं एक स्टेटमेंट आहे का की मस्साजोगच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला किंवा वाद निर्माण होऊ शकतो? ते मी वाद निर्माण होताच कामा नाही. त्यांचा ती माणुसकीची लढाई आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की एवढे वंजाऱ्यांची मर्डर झाली होती. जरा अभ्यास करा बीडचा. बीडमध्ये वंजारी समाजाचे मर्डर झाले नाहीत का? जे मर्डर झाले त्याचे ते 60% तर वंजारी समाजाचे. मारणारे कोण आरोपी आहेत? सगळे वंजारी. तेव्हा हे जे काही चालू आहे ना की तो वंजारी आहे, तो मराठा आहे, तो अमुक आहे, खुनी असतो, त्याला विकृती तो पछाडलेला असतो आणि मेलेल्या माणसाला जात नसतं. तो मेला, संपला त्याचा विषय. तेव्हा त्याला कृपया जात लावू नका. शोषण आणि शोषित, शोषण करता हा शोषण करताय त्याला जात नसते आणि शोषित असतो त्यालाही जात नसते, त्याचं शोषण होत असतं. तेव्हा आपल्याला जो शोषण करतो त्याच्या विरुद्ध लढायचंय, ज्यांनी मर्डर केलाय त्याच्या विरुद्ध लढायचंय. आणि हे लढत असताना त्याच्या जातीचं लेबल त्याला लावणं हे म्हणजे समाजावरच आलं. कार्यकाळ येत्या 17 जानेवारी संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा न्यायालयाचा निर्णय आहे. एवढे वर्ष ती महानगरपालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. आपण काय करू शकतो? त्यात आपण काही करूच शकत नाही. त्याच्यावरती कशी चर्चा? तर मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम दिलाय, पारदर्शकता येणार आहे 100 दिवसामध्ये. काय सांगाल, एआयचा देखील वापर ते लोक करणार? जर चांगलं आहे महाराष्ट्रात करणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. एआयचा वापर करून ते जर सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना न्याय देणार असेल तर आम्ही स्वागतच करतो. फक्त न्याय देताना एआयच्या समोर आधुनिक कोणतरी इंटेलिजन्स नको यायला. एक आर्टिफिशियल आणि एक ओरिजिनल. ओरिजिनली तुमच्याकडे खूप इंटेलिजंट माणसं आहेत ना कॅबिनेटमध्ये. त्यांना पैशाचं बोलिंग व्यवस्थित समजतं. सर, जळगावमध्ये नवीन वर्षात हिंसक वळण लागलेलं आहे. गुलाबराव पाटील त्यांच्या पत्नीच्या वाहनाला धडक लागली. त्यांना 2 गटामध्ये काढा. असल्या विषय काय भुजबळांसोबत आमची पण चर्चा सुरू आहे. त्यांचा मार्ग ठरेल तेव्हा आमचा पण मार्ग ठरेल. भुजबळांनी नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही. तर एकतर भाजपमध्ये जावे किंवा घरी बसावे. ओबीसी नेत्यांचा वापर केला जातो आणि मंत्रिमंडळाला बाहेर ठेवलं असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. भुजबळांचा वापर केला गेला ह्याच्यात काही दुमत नाही. त्याच्यात काय वापरच केला. लढताना तलवार त्यांच्या हातात दिली ना. भुजबळ निर्णय वेगळा घेऊ शकतात. भुजबळांचं काही घरात गेलेलो नाही, त्यांच्या जवळ नाही किंवा त्यांच्या मनातली गोष्ट ते मला फोनवर सांगत. मी तर सांगणार तुम्हाला ते काय करणार. ओबीसी नेते भुजबळ म्हणजे परदेशात होते, आज आलेले आहेत, पण वाटतं कुठेतरी ओबीसीला दाबलं जाईल त्यांच्या मार्फत? मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे, मी पहिल्या दिवसापासून या मताचा आहे की हे जाणून बुजून केलं जात आहे आणि ह्याच्यातनं जी सामाजिक समता, बंधुत्व महाराष्ट्रात होतं त्याचं वाटोळ होईल. आणि शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचा शिल्पाचा भिंतीला भगदाड पडलेला. शिवप्रेमी नाराज आहे. ते लवकरात लवकर रिपेअर करून घेऊ. यातलं आता हे काय राजकीय प्रश्न त्याचे विषय आहेत काय? राहावं, गुन्ह्या गोविंदा राहावं तरी नरहरी झिरवळ म्हणतात की छाती फाडलेले पवार दिसतात. नरहरी झिरवळ अतुल पटेल आणि तटकरे किती देखील वाजता बोलले? हे काल म्हणाले त्यांच्या वक्तव्याच्या नंतर की पवार दिसतात. म्हणजे आमचं दैवत शरद पवार आहे. आता काय या विषयावर मला माझं दैवत बिवत याच्यावर मला काय बोलायचं नाही. साहेब सुद्धा माणूस आहे, त्याला सुद्धा हृदय होतं, त्याला सुद्धा भावना होत्या. हे समजणाऱ्या माणसांनी आधी साहेबांची क्षमा मागावी.
साहेब आम्हाला माफ केला. माफ केल्यानंतर काय बोलायचं तुला? हे बस झालं आता. दैवत आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, दिलंय साहेबांनी. हिरवळ साहेब विसरू नका, हे दिलं गेलं ते सगळं साहेबांनी दिलं तुम्हाला. उगाच आता हे नौटंकी सुरू करू नका. बस झालं, बस. उगाच इमोशनल खेळायला जाऊ नका शरद पवारांची. दैवत आहेत, दैवत आहेत, दैवत आहे. दैवताला सोडून जाताना लाज नाही वाटली काय? कशाला उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना चिडवतात? त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात राग येईल असं म्हणजे आम्हाला राग येतो ना. कशाला तुम्ही फसवलं ना पवार साहेबांना. नाही फसवलं तर सांगा आम्ही नाही फसवलं. तुम्हाला उपसभापती कोणी बनवलं? कशाला उगाच निष्कारण वाद निर्माण करतात? तुमचं चालू आहे, बरं चालू आहे. साहेब बघतील ना, साहेब भूमिका घेतील ना. तुम्ही कशाला त्याच्याबद्दल? आपलं काम नाही ना, आम्ही बोलतो का कधी? निष्कारण पब्लिसिटीसाठी काहीतरी आमचे दैवत आहेत, आमचे देव आहेत, घरात फोटो लावायला घाबरतात. मात्र आईंनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तर आता प्रत्येक नेता बोलायला चालू केलं आहे दादांच्या गटातलं. आईबद्दल मला काय बोलायचं नाही. त्यांच्या घरातल्याबद्दल मला कुठेही एक शब्दही बोललेलो नाही, बोलला. पण हे नरहरी चिळवळ आणि हे अशी जी प्यादी आहेत, त्यांनी कधी साहेबाच्या मनाचा विचार केला का? साहेबांना काय दुःख झालं असेल, आजही काय दुःख असेल, त्याचा कधी विचार केलाय का? कशाला नौटंकी करताय तुम्ही? आत त्या घरी सुखी राहा ना. आम्ही आहोत आमच्या घरात सुखी. आणि प्रत्येकाला सत्ता चाटायला जायची काही गरज नाही वाटत आहे. आम्हाला नाही वाटत सत्ता यावी हाताशी. पण म्हणून तुम्ही दैवत म्हणून उगाच ब्लॅक इमोशनल कशाला घेताय? उगाच कशाला आमची डोकी फिरवतात? ताब्यात सर सीआयडी कडनं ताब्यात घेणे असताना देखील तो जेलमध्ये आहे त्या ठिकाणी खाट, गादी आणि सगळ्या एसी लावण्याची तयारी सुरू केली. काय सांगा? त्याने हक्क गव्हर्नमेंटची काट टाकली, तर त्याला काट केली काय करणार? इतकं उघडपणाने इतकं होत असेल तर ह्याच्यात सरकारची लाज जाते. लाज बाकी सगळं होत राहते, पण कमीत कमी लपून छपून तरी खाट 4 माणसं घेऊन जातात पोलीस स्टेशन मध्ये. डनलॉपच्या गाड्या पण जाणार आहेत मुंबईवर. एवढी डनलॉपच्या गाड्या, रेमंडचा रग, बॉम्बे डाईंगचा तो क्विल्ट असतो ना, तो पण ना. त्याला असं वाटलं पाहिजे पोलीस स्टेशन माझं घर आहे. आतापर्यंत तो घरासारखाच वागवत आला होता. आता त्याला प्रत्यक्ष वाटलं पाहिजे. चांगलं मटण, भाकरी, सगळं एवढी तत्परता दाखवायला लागली आता. तत्परता नाही, हे सामान्य कुठल्या माणसाला द्याल का? किती भीक मागावी लागते? आजारी माणसाला किती भीक मागावी लागते? बघतो ना सगळं. चांगला वाईट नाही, प्रगती आहे की पोलीस स्टेशनला चांगल्या सुखसोयी दिल्या पाहिजे. त्या मताचा मी काय आहे ती वाल्मिक कराडपासून सुरू करणार असेल तर खाली पण द्या सगळ्यांना. पोलिसांची पण इच्छा असते द्यायची. त्यांनाही बघवत नाही 10 बाय 10च्या रूम मध्ये 40 जण झोपतायत, हागायला जागा नाही, मुतायला जागा नाही. कराड जसं पकडला तसं गुन्हेचा अजून शोध घेतला जात नाहीये. गुन्ह्याच्या मागे सगळं व्यवस्थित. हा जेलला गेला की तो पकडला जाईल, तो पकडला गेला की हा जेलला जाईल. म्हणजे कोणाचा कोणाला काही संबंध उरणार नाही. आपण एकामेकासमोर उभे केले गुन्हेगार की खरं बोलतात, तुम्ही पकडले जातात शब्दामध्ये. एकमेकाला समोर उभे राहिले नाही तर काय म्हणतं, काय होणार? मोठ्या हाताला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणात बोलताना वडेट्टीवार असं म्हणाले. मोठ्या हाताला आता हे झालंय म्हणजे हे काय, ही जी थिअरी आहे वडेट्टीवार साहेब मांडताय, ही थिअरी ही फॅक्ट आहे. ही थिअरी ही फॅक्ट आहे. म्हणजे मला असं काही झालं तर आश्चर्य वाटतं. राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळामध्ये प्यादच मारलं होतं. आणि मी अजूनही म्हणतो प्यादा आहे तो विचार आहे, ठीक आहे, तो असेल त्याच्या लेवलला. शेवटी त्याचा वापर झाला. तुम्ही सगळ्या गुन्ह्यांच्या मालिका बघा ज्या अजून महाराष्ट्राला सांगितल्याच जात नाही, महाराष्ट्रापर्यंत आणल्याच जात नाही. आम्ही सांगतोय त्याची फक्त न्यायालयीन चौकशी करा, बाकी काहीच चौकशी करू नका. तुम्हाला लगेच फोन्स, प्रत्यक्ष चौकशी, तुम्हाला लगेच कळेल कोणी कुठली कशी सुपारी कशी वाजली. शेवटी काय
अजित आता याबाबत काय बोलत नाहीये संत देशमुखांना. काय वाटतं मुंडेच्या ठिकाणी आता भुजबळांना आणलं जाईल का? छगन भुजबळ यांना मी नाराजी एवढा एवढा ज्योतिषी मी इतका महान ज्योतिषी नाही की कोण कोणाला किती वाजता आणलं जाईल हे सांगू शकेल. आणि मी ते का बोलत नाही, मी काही इयरनोस थ्रोटचा डॉक्टर नाही की यांच्या तोंडात काय शब्द तपासत नाही, येत नाही ती तपासणी करायला. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, मुंडेंचं नाव येते वारंवार, त्यानंतर अशा गोष्टी समोर येतात. त्याच्याशी माझं काय संबंध, दादांनी काय करावं हे आहे जनता बघतील आणि जनता बघेल महाराष्ट्राची. मोठा आकार सरकारमध्ये असल्यामुळे त्यामुळे छोट्या आकाराला कुठेतरी वाचण्याचं काम सुरू होतं. मी राजीनामा पहिल्या दिवसा सांगतो, तुम्ही काय वारंवार प्रश्न विचारले, तुम्ही पत्रकार लावून धरा. मी तर पहिल्या दिवसाबद्दल सांगतो की मोठा आकाबिका कोण नाही, बॉस PM दाऊद इब्राहिम कोण आहे, कशाला इथे तिथे फेरी घालतात तुम्ही पत्रकार सुद्धा, कशाला इथे तिथे गोळ्या मारतात. बोला ना, जे खरं आहे महाराष्ट्राला कळू द्या ना. मोठा आका, छोटा आका, काका, बाका, कशाला आकाबिका काय नाही हो, नावं घ्या ना. आपण काय घेऊन खाल्लंय का कोणाचं? आपण हे जनतेसाठी करतो. एवढे खून पडून जर आपण नावं घेणार नसू, इतकी दहशत होऊन पण नावं घेणार नसू, तर समाज कार्य करण्यासाठी आपण लायक नाही. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची सध्या मागणी अहो सध्या मी पहिल्या दिवसापासून करतो. मी कधीपासून प्रश्न होती कोणाला त्या- विचारताय? त्या माणसाने पहिल्यांदा राजीनामा मागितला त्यालाच त्यामुळे- विचारताय का? ते असल्यामुळे त्यांच्या कारवाईला कुठं असं जाऊ होतं. द्या, चला पुढचा प्रश्न. सर, संपत्ती जप्त करण्याची कोणाची? कराड या कोणाचे आरोपी जे हत्यार घेऊन फिरतात त्याचे फोटो अहो, आहेत. तेच गोंधळाचं वातावरण तयार केलं गेलं. कोणाची संपत्ती जप्त करणार आहे? मग काय कोणाला लावणार आहेत? खंडीच्या याला का जो मर्डर मध्ये आहे? स्पष्टता कुठेच काय नाही ना. तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करणार होते. जज कोण? जज अजून जज येतच नाही समोर. का जज पण घाबरलेत, नको चौकशी आमच्याकडे नको. हे काय असा गोंधळ घालून ठेवलाय की ते म्हणतात ना, बरोबर संभ्रमित करून ठेवा सगळ्या लोकांना, म्हणजे काहीच लोकांनाच समजणार नाही काय चालू. आणि मग त्याच्यातनं ह्या सगळ्यात तुम्ही परभणी पार कोपऱ्यात ढकलून दिले ना. सोमनाथ सूर्यवंशी का ढकलला गेले? चला संपलं. वाईट अवस्था आहे. औक्षणिक ऊर्जेपासून निघणारे राखेतनं धनबाद आहे. पैशातनं ते मिळणारा काळा. गँग ऑफ वासेपूर मध्ये धनबादचं ते पूल होतं ना, तसं आहे. सेम स्टोरी. पैशातनं पैसा, पैशातनं पैसा, पैशातनं क्रिमिनलायझेशन. धंदा आहे लेकिन धंदा है. अजित पवार यांच्या आईने आपको लगता है फिर इन्वेस्टिगेशन होगा, जिस तरीके से उन्होंने सरेंडर किया उनका एक प्लस पॉइंट बन वो गया ऐसा है, है। उनको क्या लगेगा? आपको लगता है इसमें सर? देखो ऐसा है, जिस दिन उसकी गाड़ी पुलिस स्टेशन के दरवाजे पे और गाड़ी में से उतर के वो चीज अंदर गया, कम से कम पुलिस ने इतना देखना चाहिए था कि ये आउट हो गया, उसका वीडियो आउट हो गया, तो कम से कम हम 1-8 किलोमीटर के रास्ते पे नाकाबंदी लगा देते ताकि उसकी गाड़ी रोक सकते हो और उसको वहां से चल के, अरे कम से कम ऑप्टिक्स तो तैयार करो, तो थिएट्रिक तो तैयार करो। इन्हें इतना आपने आपके कपड़े निकाल के रख दिए कि हंसने को आता है। अरे कम से कम ये वीडियो आने के बाद पूरे शहर में कम से कम नाकेबंदी तो लगाओ कि उसकी गाड़ी पकड़ी गई। अरे यार वो आया अमिताभ बच्चन के जैसे गाड़ी लगा दी है दरवाजे पे, दरवाजे से गाड़ी से उतरा और वो चलते गए अंदर। यानी ये तो मेरे को लगता है ये कॉम्प्रोमाइज का फॉर्मूला तय हुआ था। तुम मेरे बदन को हाथ नहीं लगाओगे, तुम मेरा हाथ नहीं पकड़ोगे, तुम में से कोई पुलिस मेरे बाजू में नहीं चाहिए, तब मैं आता हूं, नहीं तो मैं नहीं आता, जाओ पकड़ के दिखाओ। देखो ऐसा कोई पर्सनल नहीं है, लेकिन हमने आज तक 35-40 साल की राजनीतिक जिंदगी में ये देखा है ना सर। हमारी यंत्रणा कितनी सक्षम है हमने देखा है ना। हमारी यंत्रणा अगर सक्षम नहीं होती तो दाऊद आज इधर होता। अमरनाथ दादर में बंगला बांध के रहता हुआ रहता, वो ऊपर नहीं चला जाता। हमने देखा है ना, बंबई देखा है, हमने नजदीक से देखा है। मैं आज भी बोलता हूँ और महाराष्ट्र को बोलता हूँ कि बंबई का क्रॉफर्ड मार्केट का जो डीबी रूम है, इन्वेस्टिगेशन रूम है, वहां एक जमाने में लिखा हुआ था कि यहाँ पत्थर भी बोलता है। इधर तो आदमी बोलने को तैयार नहीं है। और ये ऐसी ही दहशत रही तो ये केस तो छोड़ो, इसके आगे मर्डर हुआ तो लोग कंप्लेन करने नहीं, बोलेंगे नहीं मेरे बेटे ने खुद को गोली मारी।
उसको रिवॉल्वर बाकायदा उसके माँ बाप को दिया जाएगा कि ये रिवॉल्वर लो और बोलो कि इस रिवॉल्वर से इसने खुद को गोली मारी। सर आपको लगता है फेयर इन्वेस्टिगेशन के लिए उन्होंने बॉम्बे नोबेल केस ट्रांसफर करना चाहिए, क्योंकि वहाँ पे उनका काफी दबदबा है, मिनिस्टर वहाँ के हैं। ऐसा है। अगर बिल्किस बानो की केस महाराष्ट्र में आ सकती है तो बीड की केस मुंबई में आ सकती है। बीड में कोई इंक्वायरी नहीं हो सकती, कोई इंक्वायरी, वो स्थानिक लेवल पे इंक्वायरी हो ही नहीं सकती, क्योंकि मैं जो मालूमात ले रहा हूं, खुद पत्रकार से आप बात करो, आपके दोस्त है वहां है बैठे, एक आदमी बात करने को तैयार। सर क्या लगता है अजित पवार और शरद पवार एक साथ टिक प्लेटफॉर्म पे आ सकते हैं? काफी लोगों को देवत के नाम से मैं देखा जा पहली रहा बार पहले दिन से बोल रहा हूँ, मुझे लगातार ये सवाल कुछ को इरिटेट मत करिए, वो उनका मसला है, वो तय करें, मेरा क्या लेना देना उसमें। मैं अभी भी कहता हूँ, शरद पवार जी ने कहा कि भाई जितेंद्र वो राष्ट्र के ऊपर जाने का, तो मैं राष्ट्र के ऊपर मुझसे सवाल कभी मत पूछना। इसके बाद में सब पत्रकार जितने मित्र हैं उनको बता रहा हूँ, मुझसे ये सवाल कभी मत पूछना। तो उनको देवत का नाम लिया जा रहा है, वहाँ पे देवत से हाँ, माफी तो मांगेंगे ऐसा कहा जाता है। जब ऐसा खून आने तक चिमटा निकाला, क्या बोलते चिमटे को, तब उनको नजर नहीं आया कि शरद पवार भी इंसान है यार। चलो जाने दो। ठीक, थैंक यू सर। त्यामुळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.